लोकांचे प्रतिनिधी असणाऱ्या देवता त्या सभेमध्ये उपस्थित आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही देवता त्या सभेमध्ये उपस्थित आहेत. अजूनपर्यंत दक्ष प्रजापतीचं आगमन त्या सभेमध्ये व्हायचंय आणि शेवटी दरवाज्यावरचा जो भाट आहे त्या दरवाज्यावरच्या भाटाने आवाज दिला की सावधान, आता या ठिकाणी दक्ष प्रजापतीचं आगमन होत आहे. जसही शब्द कानावर पडले त्या सभेमध्ये उपस्थित असणारे तीनही लोकांचे प्रतिनिधी हे उठून उभे राहिलेले आहेत दक्ष प्रजापतीच्या स्वागताला. सगळेजण उठून उभे राहिलेत, मात्र 3 जण खाली बसलेले होते महाराज. त्याच्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवता खाली बसलेल्या आहेत. बाकीच्यांनी सगळ्यांनी उठून दक्ष प्रजापतीचं स्वागत केलं. दक्ष प्रजापतीनं जसाही सभेमध्ये प्रवेश केला त्याने पाहिला आपल्या स्वागताकरता सगळी सभा उठून उभी राहिलेली आहे, फक्त 3 जण खाली बसलेले आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. त्यांच्याकडे पाहिलं. दक्ष प्रजापतीने विचार केला, ब्रह्मदेव खाली बसले काय हरकत नाही, कारण ते तर माझे पिताजी आहेत. ब्रह्मदेवाच्या शरीरापासूनच माझी निर्मिती झालेली आहे, म्हणून ब्रह्मदेव माझ्या स्वागताकरता नाही उठले, ते बसून राहिले, काय हरकत नाही. लक्ष गेलं विष्णूकडे. पुन्हा विचार करतायत, भगवान विष्णू माझ्या स्वागताकरता उभे राहिले नाहीत, तेही खाली बसलेत, काय हरकत नाही, कारण ते तर माझ्या पिताजींचे पिताजी आहेत. पण भगवान शंकराकडे लक्ष गेलं महाराज आणि विचार करतात प्रजापती की यांना काय झालं म्हणे उठायला. दक्ष प्रजापतीची मुलगी असणारी सती, त्या सतीचे ते पती आहेत, म्हणजे दक्षाचे जावई आहेत भगवान शिव परमात्मा. दक्ष प्रजापतीने विचार केला, हे तर माझे जावई आहेत, अधिकारानं माझ्यापेक्षा कनिष्ठ आहेत, यांनी माझ्या स्वागताकरता मी आलो म्हणून यांनी उठून उभं राहायला पाहिजे होतं, परंतु हे उठून का उभे राहिले नाहीत. राग आला. अगोदर तर जावई अगदी नाविलाजानं जावई करून घेतलेलं होतं. नाविलाजानं आपली मुलगी त्यांना दिलेली होती. दक्ष प्रजापतीची मनोमनी इच्छा होती भगवान शंकरला सतीला द्यायचं. नाविलाजानं केलेला हा संबंध, आणि त्यातल्या त्यात आज सभेमध्ये सगळे उठून उभे राहिलेले आहेत, भगवान शंकर उठून उभे राहिलेले आहेत. त्यांना राग आला आणि रागाच्या भरामध्ये दक्ष प्रजापती भगवान शंकराच्या बद्दल अनिर्वाच्य अशा शब्दांमध्ये बोलू लागले महाराज. जे शब्द कानाने ऐकवत नाहीत अशा शब्दामध्ये निर्भत्सना करू लागलेले आहेत शिव परमात्म्याचे. काही शिवगण त्या ठिकाणी होते. त्या शिवगणांनी ते शब्द ऐकले, कानावरून हात ठेवलेले आहेत. शिवगणांनी दक्षाच्या गणांना शाप दिला आणि दक्षाच्या गणांनी म्हणजे विष्णूच्या गणांनी शिवगणांना शाप दिला. त्या सभेमध्ये सगळी शापाशापी झाली आणि सभा बरखास्त झाली. आजही उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये तेवढं वातावरण नाही, पण उत्तर भारत आणि दक्षिण भारतामध्ये जर आपण गेला तर शैव आणि वैष्णव या 2 परंपरा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला सापडतात. अगदी कट्टर विरोधक महाराज. शैवांचे कट्टर विरोधक वैष्णव. भगवान शंकराचे भक्त वेगळे आणि भगवान विष्णूचे भक्त वेगळे. काय भेद निर्माण झाला महाराज त्यांच्यामध्ये. जे शंकराचे भक्त आहेत त्यांनी सगळ्या क्रिया आडव्याच करायच्या. गंध लावायचा असेल तर तो आडवाच गंध लावायचा. आणि भगवान विष्णूचे जे भक्त आहेत त्यांनी बिलकुल आडवा गंध लावायचा नाही, त्यांनी उभा, आपण जे नेहमी लावतो गंध असा उभा गंध लावायचा. आपल्याकडे तेवढं वातावरण नाही. उत्तर दक्षिण भारतामध्ये आपण गेला तर हे आपल्याला पाहायला सापडतं. उत्तर प्रदेशामध्येच एका वैष्णवाच्या घरामध्ये शैवांच्या कुळातली असणारी कन्या ही वैष्णवाच्या घरामध्ये देण्यात आली. कशी सोय झाली माहिती नाही, पण ती शैव होती. आणि इकडं माहेरी सासरी आल्याच्या नंतर सासरी वैष्णव सगळे. तिला थोडस सुरुवातीला अवघड जावं लागलं. सगळ्या क्रिया आडव्याच, असत्याची सवय. आणि हे सासरचं घर वैष्णवांचं घर. एक दिवस नवीन होती तोपर्यंत बरं होतं, 9 दिवस कोणतं काम नव्हतं, परंतु त्याच्यानंतर घरातलं काम करावं लागलं. काम करत असताना, जुना काळ आहे, तिने सारवायला घेतलं महाराज. शेणानं घर सारवायला घेतलं. फरशी वगैरे नव्हती, शेणानं सारवायचं घर होतं. शेणानं घर सारवायला घेतलं. आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला माहिती नाही. तुमच्याकडे घर जर सारवत असतील, आता काही कोणी सारवत नाही म्हणा, पण काही ठिकाणी अजूनही सारवण्याची पद्धत आहे. शेणानं जर घर सारवायचं असेल तर कसं सारवतात तुमच्याकडे? असं सारवतात आडवं हात करून, का असं सारवतात उभं? असा आडवा हात करावा लागतो ना. आडवा हात करून असं सारवतात.
ती बिचारी एक तर शैवाकडली होती आणि तिनं ते केलं सुरुवात, शेण वगैरे घेतलं, त्याचा सडा केला, पातळ केलं ते शेण आणि हाताने असं ते आडवं सारवायला लागली. सासऱ्याने बघितलं आणि सासऱ्याच्या अंगाचा तिळ पापड झाला. मला तळपायच्या मस्तकाला गेली सासऱ्याच्या. त्याने सांगितलं म्हणे सुनबाई अरे काय करायला लागलीस म्हणे, आपण वैष्णव आहेत आणि वैष्णव असल्यामुळे असं आडवं काहीच करायचं नाही, आडवं क्रिया करायची नाही, असं सारवून घे म्हणजे उभं. आता उभं कधी सारवायला जमलं का? एक तर ती बिचारी नवीन घाबरली. तिने सांगितलं म्हणे ठीक आहे मी करते प्रयत्न म्हणे उभं. तिने कसं ते उभं सारवून घेतलं म्हणे. दुसऱ्या दिवशी सासरा थोडासा मॉडर्न होता. त्याने ब्रश घेतला, त्याच्यावर पेस्ट घेतली आणि दात घासायला सुरुवात केली. आता दात घासताना असा आडवच दात घासावा लागतो ना, असा हात करावा लागतो. त्याने ते दात घासायला सुरुवात केली. सुनबाई आली आणि सुनबाईने सांगितलं खबरदार सासरी बुवा, हे असं काय म्हणे, हे का तुम्ही वैष्णव आहेत ना, मग आडवे दात काय घासता, असं उभे घासा म्हणतात. मला काल सारवायला उभं सांगितलं तुम्ही आणि तुम्ही हाताने मात्र दात आडवे घासायला लागलेले आहेत, असे उभे घासा दात, उभे दात घासायला जमत असतात ना. त्या सासऱ्याने सांगितलं सुनबाई तुझं तुझ्याजवळ, माझं माझ्याजवळ, तू शैव आहेस ना, तुझ्या आकाराने तुला जसं जमेल तसं तू क्रिया कर, मला जसं जमेल तसं मी क्रिया करतो. शैव आणि वैष्णव हा वाद उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये जसा आहे, जेवढ्या विकोपाला गेलेला आहे तेवढा महाराष्ट्रामध्ये नाही. उलट महाराष्ट्रामध्ये शैव आणि वैष्णव यांचं ऐक्य प्रतिपादन केलेलं आहे. हरी हरा भेद नाही न काय करू वाद, एक एकाचे हृदय गोळी साखरेच्या ठाई. भगवान शिव आणि विष्णू यांच्यामध्ये ऐक्य प्रतिपादन करतो वारकरी संप्रदाय. म्हणून दक्ष प्रजापती, त्याचे अनुयायी आणि भगवान शंकराचे गण यांच्यामध्ये फार मोठा वाद अशा प्रकारचा त्यावेळेला निर्माण झाला. या घटनेला बरेचसे दिवस, बरेचसे महिने लटून गेलेले आहेत आणि एक दिवस दक्ष प्रजापतीनं भव्य दिव्य अशा यज्ञाचं आयोजन केलं. महाराज सुंदर असे पॉम्पलेट काढलेले आहेत, पत्रिका काढलेल्या आहेत. त्या पॉम्पलेटवर सगळ्यांची नावं टाकली, जे जे आमंत्रित आहेत, इंद्र असेल, वरुण असेल, अग्नी असेल, वेगवेगळ्या देव यमासकट सगळ्यांची नावं टाकली पॉम्पलेटमध्ये. पण मुद्दाम म्हणून भगवान शंकराचं नाव टाकलं नाही, कारण वाद निर्माण झालेला आहे. सगळ्यांची नावं टाकली, भगवान शंकराचं नाव नाही. लक्ष देऊ नाही का? गंमत अशी आहे, पॉम्पलेट हातात आल्याबरोबर वाचायला सुरुवात केली बाकीच्या देवतांनी. ज्या वेळेला पॉम्पलेट येतं ना हातामध्ये, तर माणसं त्याच्यामध्ये काय काय बरोबर आहे ते पाहत नाहीत, काय चुकलंय का ते आधी पाहतात. पॉम्पलेटमध्ये चूक कुठं असेल ते चूकच शोधण्याचा प्रयत्न करत असतात. देवतांनी ते वाचलं, अरे याच्यामध्ये यांच्या जावयाचंच नाव नाही म्हणे भगवान शंकराचं. याचा अर्थ नक्कीच दोघांच्या मध्ये काही ना काहीतरी खटका उडला असेल, वाद निर्माण झाला असेल. म्हणून मुद्दाम होऊन सगळ्या देवतांनी त्या यज्ञाच्या दिवशी आपली जी विमान आहेत ती कैलास पर्वतावरून घेऊन चाललेले आहेत. सती मातेने ते पाहिलं आणि पाहिल्याबरोबर एका देवाला विचारून तिने थांबून तिने विचारलं, काय रे म्हणे एवढी गडबड काय, कुठं निघालात? त्याने सांगितलं म्हणे सती तुला माहित नाही का म्हणे, तुझ्याच वडिलांच्या घरी फार मोठा यज्ञ आहे आणि त्या यज्ञाकरता आम्ही इथून चाललेलो आहे. सतीनं ते ऐकलं, तिलाही असं वाटलं. आता एक तर स्त्री स्वभाव आहे, सती असली म्हणून काय झालं, स्त्री स्वभाव आहे आणि स्त्रियांना माहेरची स्वाभाविकच ओढ असते. सासरपेक्षा माहेरची ओढ स्त्रियांच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये स्वाभाविक असते. तुकोबरा वर्णन करतायत, कन्या सासुरेशी जाय आणि मागे परत ओली पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेट शिकेस. माहेरची ओढ अंतःकरणामध्ये स्वाभाविकच असल्याच्यामुळं माझ्या वडिलांच्या घरी येत नाही आणि म्हणून ती शंकरांच्या जवळ आलेली आहे. भगवान शंकराला ते विचारते म्हणे, देवा माझ्या वडिलांनी घरी फार मोठा यज्ञ केलेला आहे, मला असं वाटतं आपण गेलं पाहिजे. भगवान शंकराने सांगितलं म्हणे, पार्वती सती आपल्याला आमंत्रण नाही, आमंत्रण नसलेल्या ठिकाणी जाऊ नये. 3 ठिकाणं अशी आहेत, त्याच्यापैकी एका ठिकाणी आमंत्रण असलं तर जावं. असं एक ठिकाण आहे की जिथं आमंत्रण असलं तरी जाऊ नये आणि 3रं ठिकाण असं आहे की जिथं आमंत्रण नसलं तरी गेलं पाहिजे. पहिलं ठिकाण आहे आमंत्रण असेल तर जावं. कुठं? लग्न कार्य असेल, घरामध्ये एखादं धर्म कार्य असेल तर आमंत्रण असल्याशिवाय जात नाहीत महाराज लोक. जातात का? लग्न जर असेल कोणाच्या घरी तर आमंत्रण दिलं तर त्या लग्नाच्या घरी जातात, नाही तर मग कोणी जात नाही.
लग्नासारखं ठिकाण असेल, धर्मकार्य असेल, काही देवाची पूजा वगैरे, काही सत्यनारायण वगैरे असेल तर आमंत्रण असल्याच्या नंतर तिथं जावं, हा पहिला नियम आहे. दुसरा नियम असा आहे, काही ठिकाणं अशी आहेत की तिथं आमंत्रण असलं तरी जाऊ नये. आता ती ठिकाणं या व्यासपीठावरून सांगण्यासारखी नाही, पण तिथं आमंत्रण असलं तरी जाऊ नये महाराज. आणि काही ठिकाणं अशी आहेत की तिथं आमंत्रण नसलं तरी गेलं पाहिजे. संत महात्मे वर्णन करतात, तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, संत शरण भावे रिघावया. संतांच्या चरणावर शरण जाण्याकरता आमंत्रणाची वाट पाहू नये, उलट प्रयत्नपूर्वक सत्संग केला पाहिजे. सत्संगेन परम प्राप्ते दुसरं तर ते चिरा तस्मादाती प्रयत्न सत्संगम सततम करू. कबीर महाराज फार गोड वर्णन करतायत. संतन के संग लाग रे. सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि पाठीमागे भजन म्हणायचं. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. 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 ये तेरा बड़ा भाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन संग करी पुण्य कमाई. 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 सुमिरन में जाकर तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संत महात्मे त्या जीवावर कृपा करतात. काय कृपा करतात? संत वर्णन करतात. कागा से तो है हंस करेंगे. कागा से तो है हंस करेंगे. मिट जाए और के दाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग तेरी अच्छी बनेगी. सत्संगेन परम प्राप्त दुस्तरम तरते चिरा. तू काय म्हणे तेथे नपाचारिता जावे. काही ठिकाण अशी आहेत की तिथं आमंत्रणाची वाट पाहू नये. गावामध्ये सप्ताह चालू आहे, कथा चालू आहे, कीर्तन चालू आहे. काही लोक म्हणतात महाराज आम्हाला सांगितलंच नाही कोणी. सांगायची काय गरज महाराज. तू काय म्हणे तेथे न पाचारिता जावे. इथं आमंत्रणाची वाट पाहू नये. आत्मकल्याणाकरता आपण तिथं जाणं आवश्यक आहे. आणि काही ठिकाण अशी आहेत महाराज आमंत्रण असलं तर तिथं जावं. भगवान शिव परमात्म्याने सांगितलं म्हणे पार्वती सती आपल्याला आमंत्रण नाही दक्ष प्रजापतीचं, त्यामुळे आपलं जाणं योग्य नाही. सती मातेने सांगितलं म्हणे देवा माझे वडील आता वृद्ध झालेले आहेत, म्हातारे झालेले आहेत, त्यांची बुद्धी नसत चालली, एखाद्या वेळेला विसर पडला असेल. भगवंत बोलायला लागले म्हणे सती तुला माहिती नाही विसर वगैरे काय नाही, हे जाणीवपूर्वक केलेलं आहे, मुद्दा म्हणून केलेला आहे. कारण त्यांच्या आणि माझ्यामध्ये वाद निर्माण झालेला होता, त्यामुळे मुद्दा म्हणून आपलं नाव टाकलेलं नाही, म्हणून आपण जायला नाही. सतीची तगमग पाहिली महाराज. तिला तर जावंसं वाटायला लागलं. ती येरझाऱ्या घरायला लागली इकडून तिकडं. भगवान शिव परमात्म्याने पाहिलं आणि भगवान शिव परमात्मा विचार करतात विनाशकाले विपरीत बुद्धी. हिचा विनाशकाल जवळ आलेला आहे, त्यामुळे बुद्धी विपरीत झालेली आहे.
भगवंताने सांगितलं सती काय इच्छा आहे तुझी? सतीनं सांगितलं म्हणून देवा ते आमंत्रण असो का नसो परंतु मला जाण्याची इच्छा आहे. माझ्या वडिलांच्या घरचा कार्यक्रम आहे, तुम्हाला नसेल तर तुम्ही येऊ नका परंतु मी जाणार. भगवान शिव परमात्म्याने सांगितलं सती तू दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये जावंस अशी माझी खऱ्या अर्थाने इच्छा नाही, पण माझ्या इच्छेचं उल्लंघन करून माझ्या आज्ञेचं उल्लंघन करून तुझी जाण्याची इच्छा आता असेल ना तर तू निश्चित जा, पण एक सांगतो तुझं कल्याण मात्र होणार नाही. म्हणून हिंदू धर्मामध्ये पतीच्या आज्ञेशिवाय कोणतंच व्रत, कोणताच उपवास, कोणतीच पारमार्थिक साधन सामग्री ही पतीच्या आज्ञेशिवाय नाही केली पाहिजे. सती माता निघाली, तिने नंदीला बरोबर घेतलेला आहे, काही शिवगण सोबत घेतले आणि मजल दर मजल करत सती माता ही दक्ष यज्ञामध्ये पोहोचलेली आहे. ज्या वेळेला सती माता दक्ष यज्ञामध्ये गेली तिने पाहिलं पिता भवन जब गई भवानी दक्ष त्रास काहून सन्मानी. कुणीच तिचा सन्मान केला नाही, आदर केला नाही. दक्ष प्रजापतीकडे ती जाऊ लागली. दक्ष प्रजापतीने सतीकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि मग सतीनं उठला अरे बापरे काहीतरी फारच मोठं बिघडलेलं आहे. आणि यज्ञ मंडपाच्या जवळ जाऊन यज्ञ वेदीच्या जवळ जाऊन तिने पाहिलं तर यज्ञाच्या त्या वेदीमध्ये, यज्ञाच्या त्या आखाड्यामध्ये सगळ्या देवतांचे भाग ठेवलेले आहेत, पण भगवान शंकराच्या करता कोणताही हवी भाग त्या ठिकाणी ठेवलेला नाही, पिंड ठेवलेला नाही. हे पाहिलं महाराज सतीला राग आला आणि आपल्या वडिलांना दक्ष प्रजापतीला ती विचारू लागली म्हणे बाबा असं माझ्या पतीनं असं काय तुमचं वाईट केलेलं आहे म्हणे. त्यांच्याकरता यज्ञामध्ये हवी भाग नाही, त्यांना तुम्ही आमंत्रण दिलेलं नाही, साधा निरोपही पाठवला नाही, असं काय एवढं बिघडलं म्हणे. भगवान शंकराचं नाव घेतलं महाराज आणि तळपायाच्या मस्तकाला गेले दक्ष प्रजापतीचा. दक्ष बोलायला लागला अद्वा. सती मातेने कानावर हात ठेवले, तिला ते सहन झालं नाही आणि सती मातेने विचार केला या शरीराने भगवान शंकराची निंदा ऐकली ना, हे शरीर त्याज्य आहे, हे शरीर नको आता मला. सती मातेनं त्यावेळेला योगाग्नी पेटवला आणि त्या योगाग्नीमध्ये सती मातेचं शरीर हे जळून भस्मसात झालेलं आहे. पण ज्या वेळेला मात्र सती माता आपलं शरीर भस्मसात करून घेत आहे त्यावेळेला मरत असताना सती मातेने भगवान श्री विष्णू परमात्म्याकडे वरदान मागितलेलं आहे. भगवान श्री व्यास महर्षी आणि गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात. सती मरत हरे सन बरुमांग, सती मरत हरे सन बरुमांग, सती मरत हरे सन बरुमांग. जन्म जन्म शिव पदानुरागा, जन्म जन्म शिव पदानुरागा, सती मरत हरिसन बरुमांगा, सती मरत हरिसन बरुमांगा, सती मरत हरिसन बरुमांगा. जन्म जन्म शिवपद अनुराग, शिवपद अनुराग.
जन्म जन्म शिव पदानुरागा जन्म जन्म शिव पदानुरागा सती मरत हरिजन बलरागा सती मरत हरिजन बलरागा सती मरत सती मरत हरिसन बरू मांगा जन्म जन्म शिव पद अनुरागा. सती मातेने भगवान परमात्म्याकडून प्रार्थना केली, मागून घेतल्यावर की प्रत्येक जन्माच्या वेळेला माझी रती की भगवान शंकराच्या चरणाशी असली पाहिजे. सतीचा देह प्राप्त झाला, योगाग्नीमध्ये शरीर जळून भस्मसात झालेला आहे, सगळीकडे हाहाकार प्राप्त झालेला आहे. नारद महर्षींच्या माध्यमातून बातमी कैलासावर भगवान शिव परमात्म्याला जेवढ्याला पोहोचली. भगवान शिव परमात्म्याने रौद्र अवतार धारण केलेला आहे. जटा सोडलेल्या भगवंतानी तिसरा डोळा उघडलाय आणि त्या तिसऱ्या डोळ्यातून क्रोधाच्या रूपानं जी आकृती प्रगट झाली ती काल भैरवाची प्रगट झालेली आहे. काल भैरवनाथ भगवान की जय. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. काल भैरवाचा अवतार झाला महाराज भगवान परमात्म्याच्या नेत्रकमलातून. आणि दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करण्याच्या करता काल भैरवनाथजी निघालेले आहेत. जे समोर येतील त्यांना कापत कापत हे निघालेले आहेत. दक्ष प्रजापती समोर आला. दक्षाला पाहिलं तर पायाच्या मस्तकाला गेली. दक्षाचं मस्तक उडवलं. प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही, ते मस्तक जे खाली पडलेलं होतं ते वीरभद्राने ते मस्तक उचललं महाराज आणि धगधगीत असणारा तो अग्निकुंड यज्ञकुंड त्या यज्ञकुंडामध्ये फेकून दिलं. त्या मस्तकाचंही भस्म होऊन गेलं. त्याचं फक्त शरीर धूळ पडलेलं आहे. दक्ष यज्ञाचा विध्वंस झाला. तहेस नहेस झालेला आहे यज्ञ. सगळ्या देवता भगवान शंकराकडे आल्या. शंकराला विनंती करतात, परमात्मा तुम्ही धर्माची मूर्ती आहात आणि यज्ञ हा धर्म कार्य आहे. या धर्म कार्याला तुम्ही खरं तर सहकार्य करायला पाहिजे. तर तुम्हीच धर्म कार्य मोडायला लागला. तुम्ही तुमच्याच माध्यमातून यज्ञ मोडायला लागला. परमात्मा तो यज्ञ पूर्ण केला पाहिजे आणि ज्याने त्या यज्ञाची सुरुवात केलेली त्याच्याच हातून तो यज्ञ पूर्ण झाला पाहिजे. म्हणून दक्ष प्रजापतीच्याच हातून यज्ञ पूर्ण घेत झाला पाहिजे. भगवान शिव परमात्मा सगळ्या देवतांना घेऊन यज्ञ मंडपामध्ये येतात. पाहतायत तर भयंकर अशा प्रकारची यज्ञ मंडपाची अवस्था आहे. सगळीकडे प्रेतच प्रेत पडलेली आहेत. दक्ष प्रजापतीचं शरीर कुठं आहे शोधायला लागले तर यज्ञ कुंडाच्या जवळ दक्ष प्रजापतीचं शरीर पडलेलं सापडलं. आता त्या दक्षाला जिवंत करायचंय. पाहताय तिकडं तिकडे याचं मस्तक, पण मस्तकच कुठे सापडे ना. वीरभद्राला बोलवण्यात आलं आणि विचारलं, दादा अरे याचं मस्तक कुठे म्हणे दक्षाचं. वीरभद्राने मान खाली घातली आणि म्हणायला लागला की भगवंता मला फार राग आलता म्हणून रागाच्या भरामध्ये दक्ष प्रजापतीचं मस्तक मी यज्ञकुंडामध्ये फेकून दिलं ते भस्म झालं. अरे बाप, मग आता याला जिवंत कसं करणार. मस्तकच नाही याच्या डोक्यावर तर याला जिवंत कसं करणार आहे. भगवान शिव परमात्म्याने डोळे मिटले महाराज आणि पाहिला आजूबाजूला तिथं जो युप होता त्या युपाला बांधलेला बोकड होता. त्या बोकडाकडे पाहिला आणि भगवान शिव परमात्म्याने त्रिशूळ फेकला. बोकडाचं मस्तक धडा वेगळं केलं आणि जगातलं पहिलं ऑपरेशन केलं भगवान परमात्म्याने. माणसाचं शरीर, लक्षात नाही का, शरीर मानवाचं आणि मस्तक मात्र बोकडाचं आहे. बोकडाचं मस्तक त्या दक्षाच्या धुरावर ठेवलं. सुई दोरा घेतला. ते मस्तक शिवलं गेलं आणि जगातलं पहिलं ऑपरेशन भगवान शिव परमात्म्याने केलं. ते बोकडाचं मस्तक लागलं महाराज दक्षाला. काही देवता तिथं होते. त्यांनी विचारलं म्हणे, दादा अरे हा दक्ष प्रजापती आहे ना, मग असं याने काय पाप केलं की याला बोकडाचं मस्तक लागलं म्हणे. तर ऐका, दक्ष प्रजापतीने एकच पाप केलं होतं म्हणे. कोणतं? त्याने भगवान शंकराची निंदा केली होती. भगवान शंकराची केलेली निंदा आणि त्या निंदेमुळं दक्ष प्रजापतीला शाप मिळाला आणि त्याला बोकडाचं मस्तक प्राप्त झालं. त्या बोकडाच्या मस्तकानेच त्याने बे 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 असं करतो यज्ञ कसा तरी पूर्ण केला. इदम नमः इंद्राय स्वाहा इंद्राय इदम नमः वर्णाय स्वाहा वर्णाय इदम नमः. आहुती देत आहेत ते ऋत्विक वगैरे पुरोहित आणि हा
त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आहुती, वेगवेगळ्या धान्याची, तुपाची वगैरे आहुती द्यायला त्यांनी प्रारंभ केला आणि दक्ष प्रजापतीच्या हातून कसा बसा तो यज्ञ पूर्णत्वाला. सती मातेचं शरीर हे योगाग्नीमध्ये भस्मसात झालेले आहे. भगवान शिव परमात्मा कैलास पर्वतावर एकटे आहेत. सती मातेची सतत स्मरण होत आहे आणि भगवंताच्या नेत्रातून अश्रुकंप त्या ठिकाणी प्राप्त होत आहेत. भगवंताने शेवटी समाधीचा स्वीकार केला आणि भगवान परमात्मा निर्विकल्प समाधी अवस्थेला प्राप्त झालेला आहे. अखंड समाधी भगवान शिव परमात्म्याने त्या ठिकाणी प्राप्त करून घेतलेली आहे. ऐका, नेमका याच वेळेला भगवान परमात्मा ज्या वेळेला समाधी अवस्थेमध्ये गेले ना, नेमका याच वेळेला तारकासूर नावाचा दैत्य अत्यंत उन्मत्त मदोन्मत्त झालेला आणि या तारकासुरानं ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घेतलेलं होतं. वरदान असं विचित्र मागितलं महाराज, लक्ष देऊन ऐका. तारकासुरानं ब्रह्मदेवाला मागितलं, म्हणे देवा मला मृत्यू नको. ब्रह्मदेवाने सांगितलं नाही, हे शक्य नाही, मृत्यू तर तुला प्राप्त होईलच, दुसरं काहीतरी माग. त्यावेळेला तारकाक्षाने मागितलं आणि परमात्मा ठीक आहे, मला अमरनाथ नाही करता येणार तुम्हाला, पण मला मृत्यू भगवान शंकराचा जो पुत्र आहे तर भगवान शिवाच्या पुत्राच्या हातून माझा मृत्यू व्हावा असं वरदान मागितलं महाराज. कारण त्याला माहिती आहे भगवान शिव परमात्मा निर्विकल्प समाधीला गेलेले आहेत. कधी समाधीतून भगवंताचं विस्थान व्हायचं, कधी त्यांचं लग्न व्हायचं, कधी त्यांना पुत्र व्हायचं आणि मग तो मला मारेल. याच्याकरता अनंत युगांचा कालावधी लागणार आहे. म्हणून अप्रत्यक्षपणे अमरत्वाचं वरदान त्याने मागून घेतलेलं आहे. हा तारकासूर नावाचा दैत्य अत्यंत मदोन्मत्त झालेल्या सर्व देवता त्याच्या नाशाची वाट पाहतात. कधी हा दैत्य समाप्त होतो, कधी हा दैत्य नष्ट होतो, कधी भगवान परमात्मा याच्याकरता अवतार घेतात. पण इकडं भगवान शिव परमात्मा मात्र समाधी अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. भगवान शिव परमात्म्याला समाधीतून विच्छित करण्याकरता सगळ्या देवतांनी सभा घेतलेली आहे आणि त्या सभेमध्ये एकमेकांना सगळे म्हणतात तुम्ही जा, तुम्ही जा, तुम्ही जा, तुम्ही भगवंताला जाग करा. पण कोण जाईल महाराज? भगवान शंकराला जाग करण्याकरता. कारण जो जाईल तो पहिला जाईल. भगवंताने तिसरा डोळा जर उघडला तर भस्मसात होणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि मग सगळ्यांच्या अनुमोदनातून कामदेवाला पाठवण्याचं ठरलं. भगवंताला समाधीतून विच्छित करण्याकरता कामदेव कामबाण घेऊन निघालेले आहेत. भगवान शिव परमात्म्याला समाधीतून विच्छित करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे कामबाण ज्या वेळेला कामदेवाने मारलेले आहेत त्यावेळेला भगवान शिव परमात्मा समाधीतून विच्छित झाले खरं, पण भगवान परमात्मा जशी जागी झाली भगवंताने तिसरा नेत्र उघडलेला आहे आणि तिसरा नेत्र उघडल्याबरोबर कामदेवाचं भस्म झालं. कामदेव संपले. कामदेवाची पत्नी असणारी रती, ती रती धावत धावत आली आणि ते आता सगळ्या देवतांना शाप देणार. तेवढ्यामध्ये नारद महर्षी समोर आले. नारद महर्षीने सांगितलं, म्हणे रती अरे काही बोलू नको, म्हणे कोणाला काही शाप देऊ नको, ऐकून घे. तुझा हा जो पती आहे ना कामदेव, हा शरीराने गेला जरी असला तर तो आत्मत्वाने आपल्या सोबतच आहे. पुढे द्वापार युगामध्ये ज्या वेळेला यदुवंशामध्ये कृष्ण अवतार होईल ना त्यावेळेला कृष्णाच्या मुलाच्या रूपाने तुझा पतीच पुन्हा अवतार धारण करणार आहे. म्हणून अनिरुद्धाच्या रूपाने भगवान श्रीकृष्णाचा पुत्र आहे अनिरुद्ध, त्या अनिरुद्धाच्या रूपाने कामदेवच त्या ठिकाणी अवतीर्ण झालेले होते. नारदाने सांगितलं रती मातेला की रती जब यदुवंश कृष्ण अवतारा होई धरणी महामहिभारा कृष्ण तनय होई हो पति तोरा बचन अन्यथा होई न मेरा जब यदुवंश कृष्ण अवतार. ज्या वेळेला यदुवंशामध्ये कृष्ण अवतार होईल त्यावेळेला कृष्ण तनय होई हो पती तोरा, कृष्णाच्या मुलाच्या रूपाने तुझा पती या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण होणार आहे. काय काळजी करू नको. आणि भगवान शिव परमात्मा विच्छित झालेले आहेत. तिकडं हिमालय नावाचा पर्वत, त्या हिमालयाने तपश्चर्या केली. तपश्चर्याने मा दुर्गा प्रसन्न झालेली आहे आणि दुर्गा मातेनं आशीर्वचन दिलं की हे पर्वतराज मी तुमच्या घरी कन्या रूपाने अवतार धारण केले. आणि भगवती दुर्गा भवानी माता
ही पर्वतराज हिमालयाच्या पोटी पार्वती रूपाने तिने अवतार ग्रहण केलेला आहे. इथून पुढे पार्वती खंड प्रारंभ होतो. पार्वतीच्या रूपाने सतीमाताच, परंतु पार्वतीच्या रूपाने हिमालयाच्या घरी अवतीर्ण झालेली आहे. आणि अत्यंत सुंदर त्रैलोक्यामध्ये एवढं सुंदर कोणी नाही, एवढं विलोभनीय अशा प्रकारचं सौंदर्य माता पार्वतीच्या ठिकाणी ती उपवर झालेली आहे. आणि उपवर झाल्याच्या बरोबर माता पित्यांना चिंता लागते. महाराज, ही कन्या सगुणा गुणा रूपवरा कवनाच नाही. तिच्या विवाहाची चिंता लागलेली आहे. आणि त्यावेळेला नारद महर्षींचं आगमन झालं. नारदांनी हात बघितला सतीचा आणि नारद महर्षी सांगतायत म्हणे, पर्वतराज काही काळजी करू नका, हिच्या हाताच्या रेषा मी पाहिलेल्या आहेत. तर हिच्या हाताच्या रेषा कशा का असेनात, परंतु हिच्या जीवनामध्ये विवाहाचा योग आहे. थोड्याशा विक्षिप्त रेषा आहेत. हिला जो प्राप्त होणारा वर आहे ना, तो योगी आकाम जटिल नगन अमंगल भेष असा हिचा पती असणार आहे. जोग्याचा वेश धारण करणारा हिचा पती होईल. व्याघ्रांबर धारण करणारा हा हिचा पती होणार आहे. नगन अमंगल वेश, ज्याच्या शरीरावर अमंगल वेश आहे तो अमंगल वेशधारी हिचा पती असणार आहे. ज्याच्या डोक्यावर जटा आहेत हा हिचा पती तो हिचा पती होणार आहे. मला सांगा, कोणत्या आई वडिलांना बरं वाटेल अशी भविष्यवाणी? आपल्या मुलीचा वर हा जोगी असावा, आपल्या मुलीच्या वराच्या डोक्यावर जटा असाव्यात असं कोणत्याच आईला वाटणार नाही. महाराज, तो अमंगल वेश असावा कोणत्याच आईला वाटणार नाही. स्मशानेश्वर परिक्रीडा, तो स्मशानामध्ये राहणारा असावा असं कोणत्याच आई वडिलाला वाटणार नाही. सगळ्यांना असं वाटतं की आपल्या म्हणजे प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलीचा जो होणारा पती आहे तो दिसायला सुंदर असला पाहिजे. त्या मुलीलाही वाटतं आपला पती आहे तो चार चौघीमध्ये दाखवण्याकरता सुंदर असावा. चार चौघी मैत्रिणी जर आणि त्या मैत्रिणींना दाखवायचं असेल ही माझे मिस्टर आहेत, हे माझे मालक आहेत, तर ते दाखवताना अभिमानानं दाखवता आलं पाहिजे. एवढा तो सुंदर तरी असेल, कमीत कमी तेवढा तरी तो सुंदर असावा. कन्या वरे ते रूपम, कन्येला अपेक्षा असते रूपाची. जी आई आहे, वधूची जी आई आहे, त्या आईची अपेक्षा असते की माझा जावई जो आहे तो चार पैसे कमावणारा उद्योगधंदेवाला असावा. लक्ष देणार काय, फार महत्वाची गोष्ट आहे. कन्येला असं वाटतं माझा पती सुंदर असावा, तिच्या आईला असं वाटतं माझा जावई चार पैसे कमावणारा असावा. काय, कारण आजपर्यंत त्याला हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पोर ज्या वेळेला सासरी जाईल ना त्यावेळेला त्याला काम धाम करावं लागू नये, आईश आरामामध्ये बसून तिला दोन घास बसून मिळावेत याच्याकरता माझा जावई आहे तो चार पैसे कमवणारा नोकरी धंद्यावाला उद्योग धंद्यावाला असला पाहिजे. मुलीचा जो बाप आहे त्या मुलीच्या बापाची अपेक्षा असते आपला जो जावई आहे तो कुलवानी घराण्यातला असावा, कारण त्याला चार चौघांमध्ये फिरायचं असतं. त्यालाही अभिमानानं सांगता आलं पाहिजे माझा जावई तो कुलवान असावा. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष देऊन ऐका. मुलीला वाटतं मुलगा सुंदर असावा, मुलीच्या आईला वाटतं तो चार पैसे कमवणारा असावा, मुलीच्या बापाला वाटतं तो कुलवान घराण्यातला असावा. पण जे वऱ्हाडे आलेले आहेत ना वऱ्हाडी, त्या वऱ्हाड्यांना या सगळ्यावरून काही घेणं देणं नसतं. तो दिसायला चांगला असला कसलाही असला काही घेणं देणं नाही. तो कुलवान घराण्यातला असो की नसो त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तो चार पैसे कमावणारा असो का बेकार असो त्याच्याशी काही त्यांना घेणं देणं नाही. सुभाषितकार वर्णन करतात, मिष्टांना मित्रे जना, त्यांना फक्त बेत चांगला पाहिजे. महाराज, कोणाला? जे वऱ्हाडे आलेले आहेत त्यांना. तुम्ही पहा, चर्चा ऐका. लग्न चांगलं झालं, लोक कशावरून म्हणतात? बेत जर चांगला असला तर लोक म्हणतात काय रे, परिस्थिती नसताना बिचाराने एवढं सुंदर लग्न केलं, एवढा सुंदर स्वयंपाक केला आणि कसलंही भारी लग्न करू द्या, परंतु पदार्थामध्ये जर काही कमी असेल एखाद्या वेळेला तर लोक म्हणतात काय रे, एवढा मोठा माणूस पण काय लग्न केलं, काय ती भाजी, काय त्याला मसाला तरी होता का, त्याला मीठ तरी होतं का, आमकं होतं का. म्हणजे शेवटी सगळं येतं स्वयंपाकावर. मिष्टांना मी तरी जना, आलेल्या वऱ्हाडी मंडळींना का बाकी कशाची घेणं देणार मला, त्यांना बेत चांगला पाहिजे. सतीच्या आईला वाटलं आणि तिच्या वडिलांनाही वाटलं, योगी आकाम नगन अमंगल भेष जटिल असा जर माझ्या पतीचा आमच्या मुलीचा जर असा स्वामी असेल तर ही त्या असला नवरा करण्यापेक्षा हिला विहिरीत ढकलून दिलेलं बरं. पण जाता जाता नारदांनी सांगितलं, म्हणजे पहा, मी ही जी लक्षणं सांगितलीत ना वराची, ही सगळीच्या सगळी लक्षणं भगवान शिव परमात्म्याशी जुळत आहे. म्हणून भगवान शंकराचीच हिचा विवाह होईल
सती मातेने हे ऐकलं महाराज आनंद विभोर झालेली आहे पार्वती माता. आणि पार्वती मातेनं तपश्चर्या नारदांना भेटली. नारदांना विचारलं म्हणे महाराज भगवंताच्या प्राप्तीकरता काय करू. त्यावेळेला नारदांनी सांगितलं तप आधार सर्व सृष्टी भवानी. सर्व सृष्टी ही तपाच्या आधारावर आहे. म्हणून भगवंताच्या प्राप्तीकरता तुला सुद्धा तपश्चर्याच करावी लागेल. माता पार्वतीने तपश्चर्या केली. घोर अशा प्रकारची तपश्चर्या जंगलामध्ये करत असताना, वनामध्ये करत असताना बऱ्याच साधू संतांनी तिची येऊन परीक्षा घेतली. त्या परीक्षेमध्ये ती उत्तीर्ण झाली. साक्षात शिव परमात्मा आले. भगवान शंकरांनी परीक्षा घेतली, परंतु त्याही परीक्षेमध्ये ती उत्तीर्ण झाली. आणि भगवान शिव परमात्माने आशीर्वचन दिलं म्हणे सती आता घरी जा म्हणे. पार्वती आता घरी जा. नारदांच्या करवी पुन्हा एकदा आपल्या विवाहाची बोलणी होतील. आणि तुझा आणि माझा विवाह हा ठराविक दिवशी, संकल्पित वेळेला, संकल्पित दिवशी निश्चित आपला विवाह या ठिकाणी संपन्न होईल. सतीमाता आनंदित झाली. तिने तपश्चर्याचा त्याग केलेला आहे. घराकडे गेलेली आहे. नारद महर्षी आले हिमालयाच्या घराने. हिमालयाला सांगतात की महाराज भगवान शंकराकडून मी निरोप घेऊन आलेलो आहे. तुमच्या मुलीचा हात भगवान शिव परमात्म्याने मागितलेला आहे. हे तुमचं महत् भाग्य आहे. दक्ष ह्या पर्वतराज हिमालयाला सुद्धा आनंद झाला. मेनावतीलाही आनंद झालेला आहे. विवाहाचं निमंत्रण स्वीकार केलं. विवाहाचा जो मुद्दा होता तो स्वीकार केलेला आहे. आणि सुंदर अशा प्रकारची तिथी काढलेली आहे. महाशिवरात्रीचा सुंदर अशा प्रकारचा दिवस आहे. आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव परमात्मा यांच्या विवाहाची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. भगवान परमात्मा कैलास पर्वतावरून निघाले. महाराज निघाले तिकडून. भगवान ज्या वेळेला नंदीवर परमात्मा बसलेले आहेत, भगवान विष्णूने थांबवलं. आणि देवा अरे वरातीला तुम्ही निघालेले आहेत, असंच निघालात म्हणे. भगवान शंकरांनी सांगितलं म्हणे मला लक्षात नाही आलं काय करायला पाहिजे. काय देवा तुम्ही लग्नाकरता निघालेला आहात. उद्या तुमचा विवाह आहे. विवाह करता तुम्ही निघालेला आहात आणि असंच शृंगार केला पाहिजे. भगवान शिव परमात्माचा शृंगार करायला सुरुवात केली. महाराज आपल्याकडेही शृंगार केला जातो लग्नाच्या अगोदर, लग्नाच्या दिवशी. तर भगवान परमात्माचा शृंगार केला. आपण जशी पावडर लावतो तशी भगवंतानी पावडर लावली. महाराज कोणती? भस्मवटी रुंडमाला. भगवंताने गळ्यामध्ये अलंकार धारण केला. तो वासुकी नावाचा सर्पच आणला महाराज पकडून. आणि तो सर्प गळ्यामध्ये भगवंताने लटकवलेला आहे. डोक्यावर अर्धचंद्र भगवान परमात्म्याने स्थापन करून घेतला. मस्तकावर गंगा आहे. पाप विनाशिनी कलकल निनादिनी गंगा भगवान परमात्म्याने मस्तकावर धारण केलेली आहे. बस सगळ्या अंगाला ते भस्म चोळून घेतलं. बरं ते कुठं कमी लागले कुठे जास्त लागले याचाही विचार नाही. आरसाही पाहायचा प्रश्न नाही. आरसाही बघितला नाही. ते भस्म कसं तरी लपेटून घेतलं अंगाला. पुन्हा विष्णूने थांबवला. अरे काय देवा करा ना अजून शृंगार थोडासा. तुम्ही नवरदेव आहात. शृंगार करण्याकरता भगवान शिव परमात्म्याने मनगटामध्ये आणि बाहूंच्या मध्ये सुद्धा छोटे छोटे सर्प पकडून आणायला लावले. आणि त्याचीच एकमेकाला अशी गाठ बांधून भगवान परमात्म्याने त्याची मनगटामध्ये काय म्हणतात त्याला, मनगटात त्याला काय म्हणतात ब्रासलेट. मनगटातलं जे ब्रासलेट आहे एका छोट्या सर्पाचं ते ब्रासलेट बनवलं महाराज. एका छोट्या सर्पाचा बाजूबंद बनवला. कानामध्ये काय नाही ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला 2-3 विंचू 2-4 विंचू पकडले. ते विंचूच लटकवले महाराज कानामध्ये. सुंदर शृंगार केला भगवंताने. आणि निघाली वरात. आता भगवान शिव परमात्म्याची वरात आहेत. त्या वरातीमध्ये वराडी तसेच आहेत महाराज. भगवान शंकराच्या अनुयायी ते वराडी तसेच आहेत. कोण कोण वराडी आहेत संत महात्म्याने गोड वर्णन केलं. भूते वेताळ वेताळ नाचती. 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 भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. ओ भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती.
भक्त उमापती भूतखेतांची सगळी वरात घेऊन भगवान शिव परमात्मा चाललेले आहेत. काय महाराज ते वरातीचं ऐश्वर्य वर्णन करा. एखाद्या भूताच्या शरीरावर मस्तकच नाही महाराज, मस्तक विहीन, मस्तकच नाही, नुसतं धडच त्यांच्या बरोबर चालायला लागलेलं आहे. तर काहीला बहुमुख, एखाद्याच्या शरीरावर अनंत अशा प्रकारचे मुख आहेत. कोणाला हातच नाही तर एखाद्याच्या शरीरावर हातच हात आहेत. कोणाला पायच नाही तर एखाद्याच्या शरीरावर पाय आहेत. एखाद्याला डोळा नाही आणि एखाद्याच्या शरीरावर अख्ख्या अंगावर डोळे आहेत. अशा प्रकारच्या भूताखेतांची सगळी वरात घेऊन भगवान शिव परमात्मा मोठ्या आनंदाने आणि जल्लोषामध्ये भगवान शिव परमात्म्याची ती वरात चाललेली आहे. पुढं मंगलवाद्य वाजत आहेत आणि भगवान परमात्मा मजल दर मजल करत त्या वरातीतून बरोबर. हे आपले शिवपार्वती केलेत का तुम्ही? हा झालेत का तयार? बघा झालेत का? घेऊन या मग इकडं खुर्च्या मांडा एक दोन. या इकडे घेऊन या ना, शिवपार्वती घेऊन या म्हणतात. या दमानिया होते तो 2 खुर्च्या नाही तर 2 खुर्च्या समोर 2 खुर्च्या ठेवा. भगवान शिव परमात्म्याची वरात आल्याच्या बरोबर स्वागत केलेलं आहे. हिमालयाने संत वर्णन करतायत. मंगलगीत गाण्यात आलेलं आहे. भगवान परमात्म्याच्या त्या वरातीचं स्वागत करण्यात आलं. भगवान शिव परमात्मा कैलासामध्ये प्राप्त झालेले आहेत. ओवाळण्याकरता मेनावती ज्या वेळेला समोर आली ना महाराज, तिनं पाहिलं सगळ्या अंगाला चिताभस्म लावलेलं आहे आणि तो चित्र विचित्र केलेला शृंगार पाहिला, वराचं ते भयंकर स्वरूप पाहिलं महाराज. आणि मेनावती पार्वती मातेची आई, तिला मूर्छा आलेली आहे, बेशुद्ध होऊन ती जमिनीवर पडली. त्यावेळेला श्रीहरी विष्णू परमात्मा भगवान शंकराच्या जवळ येतात. हे परमात्मन, आता लीला बस करा आणि तुमचं रूप माधुर्य प्रगट करा. आणि ज्या वेळेला महाराज भगवान शिव परमात्म्यानं आपलं रूप प्रगट केलेलं आहे. आहा, भगवान शिव परमात्म्याचं रूप पाहिलं. एका श्लोकामध्ये वर्णन करतात कसा आहे परमात्मा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा
सहितं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं सहितं